श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. मला एक प्रश्न विचारला, सुनीताने प्रश्न विचारला, भाऊजी नामस्मरण आणि जप कसं करावं. हा प्रश्न फक्त सुनीताचाच नाही, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की जप कसं करावं, नामस्मरण कसं करावं. हिच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो, नंतर विस्तार करू. आता तिच्या अगोदर हा जप आणि नामस्मरण कसं करावं तिच्या अगोदर दुसरी अनुभव सांगतो आपला, की लहान मुले असतात, शाळेत असतात, प्राथमिक शाळेत 4थीपर्यंत म्हणा, त्यावेळेस आपण त्यांचा अभ्यास कसा घेतो की एखादी कविता आहे किंवा एखादा पाढा आहे. आपण मुलांना काय सांगतो की दररोज तो ही कविता किंवा हा लेख, हा पाढा 10 वेळेस म्हणायचा. असं आपण लहान मुलाकडनं अभ्यास करून घेतो. वेगवेगळी पद्धत आहे. कोणी 5 वेळेस म्हणेल, कोणी 10 वेळेस म्हणेल, कोणी 20 वेळेस म्हणेल. मुलाच्या ज्ञानावरती, तिचा समज किती आहे, तो ज्ञान ग्रहण किती करतो आणि त्याला किती लवकर समजतं, या गोष्टीचा विचार करून आपण म्हणतो की हा पाढा आणि किंवा ही कविता तो रोज 5 वेळेस किंवा 10 वेळेस किंवा 15 वेळेस म्हणायचं रोज. अशा प्रकारचं हे आपण तिच्याकडनं करून घेतो. त्याच पद्धतीनं तसंच नवीन जे भक्त असतात, नवीन जे साधक असतात, त्यांना काय सांगायचं की तू हे जप करतोस, तुझ्या इष्टदेवतेचा जो जप करतोस. आता कोणी ओम नमः शिवाय म्हणेल, कोणी श्रीराम जय राम जय जय राम म्हणेल, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणेल. जो तुम्हाला आवडेल किंवा तुमच्या गुरुनं जो दिलेला आहे हा मंत्र किंवा हे नामस्मरण काय करायचं की एक नियम ठरवायचा. दररोज हे नामस्मरण किंवा जप हे 5 माळा किंवा 10 माळा. एक माळ असते बघा, त्याच्यामध्ये 108 मणी असतात. तुळशीची माळ असो किंवा रुद्राक्षाची माळ असो, तर त्या माळेवरती जप करायचा. आणि तो किती करायचा, प्रत्येकाने आपल्या आपल्या कार्याप्रमाणे, वेळेप्रमाणे ठरवून घ्यायचा. परंतु नियम ठेवायचा, मी 1च करेन चालेल, मी 5 करेन, मी 10 करेन. हा जप जो आहे, नामस्मरण आहे, ते सुरुवातीला साधकांनी, भक्तांनी माळेवरती करायचं आणि नियम ठेवायचा दररोज करायचं. किती दिवस करायचं की आपल्याला जोपर्यंत सवय होत नाही आणि ते नामस्मरण आपल्या मनामध्ये किंवा चित्तामध्ये उतरत नाही तोपर्यंत हे करत राहायचं. किंवा गुरुनं सांगितलेलं आहे तितक्या काळपर्यंत करायचं. मग ज्यावेळेस सवय होते, जसं लहान मुलांना नंतर सवय झाली, मग सांगायची गरज लागत नाही की तू 5 वेळेस कविता म्हण किंवा 10 वेळेस पाढे म्हण. ज्याला त्यावेळेस त्या मुलाला ज्यावेळेस गोडी लागते, तो पुढील वर्गात जातो, त्यावेळेस तो स्वतःच अभ्यास करतो. मग ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण आता थोडे आपल्या नामस्मरणामध्ये, जपामध्ये प्रगती केलेली आहे, मग त्यावेळेस काय करायचं की माळ न घेता किंवा माळ घेऊन आणि माळ रहित दोन्ही वेळेशी जप करायचं. सुरुवातीला असं सांगितलेलं आहे, वैखरी वाणी, आपण जे बोलतो हिला वैखरी वाणी म्हणतात. त्या वैखरी वाणीनं जप करायचा, म्हणजे थोडं मोठ्याने जप करायचा ही सवय लागेपर्यंत. नंतर कंठातून, म्हणजे हळू आवाजामध्ये, त्याला मध्यमा वाणी म्हणतात, त्या मध्यमा वाणीतून जप करायचा. मग हळूहळू पश्यंती, म्हणजे हृदयातून
म्हणजे मनातल्या मनात जप चालू असावा. आणि परा परा ही सर्वात वरची पातळी आहे. ती म्हणजे बेंबीपासून नामाचं स्मरण व्हावं अशा प्रकारचा जप करायचा असतो. आता ती परा जी आहे जप तो होणं फार कठीण आहे, परंतु सुरुवातीला करायचं वैखरी वाणीनं करायचं, नंतर मध्यमा वाणीनं, आणि प्रयत्न करायचा की पश्यंती म्हणजे हृदयातून करायचं. सुरुवातीला माळेवरती जप करायचा, नंतर माळ आणि माळ रहित असं दोन्हीही जप करायचा. आणि इथं काय सांगितले, हा झाला जप. नामस्मरण म्हणजे काय? स्मरण म्हणजे आठवण, म्हणजे भगवंताचे इष्टदेवताचं नेहमी आठवण असावी, स्मरण असावं. आपल्या मनामध्ये सतत त्याची आठवण असावी, त्याला नामस्मरण म्हणतात. नाम म्हणजे भगवंताचं नाव आणि स्मरण म्हणजे मनात आठवण. ते नामस्मरण हे सतत असायला पाहिजे. तर ही अशा 2 गोष्टी आहेत. सुरुवातीला जप माळेवरती करावा, नंतर मग हळूहळू माळ कमी करावी. आणि किती जप केला याची नोंद ठेवू नये. नाहीतरी काय होतं की अहंकार वाढतो आणि मग आपण काय म्हणतो, मी इतके माळा आज जप केला, हा अशा अहंकार वाढतो. म्हणून जप हे किंवा नामस्मरण हे सुरुवातीला ठीक आहे, सवय लागेपर्यंत. आणि एक वेळ सवय लावल्यानंतर त्याची नोंद ठेवू नये. किती जप केला, किती नामस्मरण केलं याची नोंद ठेवू नये. आणि नामस्मरण सतत असावे असं जरुरी नाही आहे. सुरुवातीला शांत स्थळी, एका स्थळी, तिथं गोंगाट नाही अशा ठिकाणी जप करायचा असतो, कारण तिथं सवय लागायची असते. पण सवय लागल्यानंतर हे चलता फिरता काम करताना भगवंताचं स्मरण आपल्या हृदयात असावं. त्याला नामस्मरण म्हणतात. म्हणजे भगवंत माझ्या हृदयात आहे, मग त्याची आठवण सतत राहावी. आणि नामस्मरण आता जसं आहे, ओम नमः शिवाय आपण हा जर मंत्र घेतला तर तो हृदयातून सारखं त्याचं अशा प्रकारचा जप, स्मरण भगवंताचा, इष्टदेवताचा जो काही आपण मंत्र घेतलेला आहे की नामस्मरण करतो, त्याचं हृदयातून असावं. आणि हे सतत असावं, सारखं असावं. काम करते वेळेस, कोणतंही काम करते वेळेस भगवंताचं स्मरण असावं, त्याला नामस्मरण म्हणतात. हा प्रास्ताविक याच्यामध्ये हे आता इथपर्यंतच थांबतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.